त्यांचं चाललंय काय काय माझे अनुचे पोरींचे ड्रेस उसवलेत तर त्याला टिपा मारणं वगैरे चालू आहे. अनुचे तर 2-3 ड्रेस एकदम उसवले ते. अगं त्याचं लाईट बंद कर आहे ना. पिल्लून लाईट चालूच ठेवली बघ. आणि आज शाळेत जाऊन आली तर आजारी होती. वर नाही इथंच आहे. वर कशा असेल मग म्हणलं ना आता म्हणलं यांना आज शिवून द्या तेवढं सगळं. होय अनु आज ताप सर्दी खोकल्यामुळं अनुला बरेच दिवस शाळेत घालवलं नव्हतं. आज काय शिकवलं मॅडमनी? मॅडम म्हणले का तुला का आली नाहीस तू अनु? मग तू काय म्हणली? तू काय म्हणलीस मॅडमला? काय नाही म्हणली? बरं मग काय शिकवलं मॅडमने? आणि वार बघा किती सुटलंय आवाज. शाळेत भात दिलता खाल्ला नाही ना तू? तसंच डब्यात घेऊन आले. पराठा दिलेला मी खाल्ला पण भात खाल्ला नाहीस की तू. तर अनुला पराठा एकच केला होता आणि आम्हाला चपाती भाजी केलं होतं आहे की नाही. तर कपडे बघा कशी सगळीतनच पडल्यात आता. अगं ती शिवलाय तुझा ड्रेस तर ठेवून टाक की. ते किती उसवले ड्रेस ग तुझा. बघ की. हा तिथं पोटाजवळ तिथं उसवले. थोडस उसवले म्हणून राहिलाय ती सुद्धा घातला नाही. तर सगळे उसवलेलेच कपडे झालेत इतकी. ती झाडू ठेव इकडं तेवढा. झाडू साईडला ठेव पाय पडेल. आणि ती कपाटात ठेवून टाक तुझी कपडे जे जे शिवलेत ते. धुतलेले सगळी वर ठेवू नको. तुझा पिवळा ड्रेस ठेवू नको कपाटात. धुवायचा. धुतला नाही ग. काल घातला होता की. धुतला नाही की. धुवून मग ठेव्या. शिवायचं होता म्हणून धुतलाच नाही ना. द्या उलटा करून दे. होय या माझ्या लक्षातच नाही. हो तिनं बघा आठवणीनं दिलं. होय हो तिनं बघा आठवणीनं आणून दिलं. अनुचा ते उसवलाय. तर अगोदर रिपेअर केली मशीन. ते बघा सगळं साहित्य पडलंय रिपेअर करायचं. प्रत्येक वेळा मशीनवर बसायचं म्हणलं की आधी रिपेअर करायला लागते. काय ना काय तर त्या मशीनला झालेलंच असते आमच्या. चालत तर नाही. आम्ही हात लावत नाही त्याला तरी ती मनानं होतंय त्याचं. खरंच मी चालवलं तर काय होईल काय माहिती. मग काय बघायचंय का म्हणते. ए अनु ये आता. अनु अजून आतलं काय तर आतलं इथं मोकळं वाटत असेल तुम्हाला तर इथं काय होतं बरं मला सांगा. तुमच्या कोणाच्या लक्षात येते का बघू. इथं जागा का मोकळी वाटायला लागली. चला हवाच नाही आहे त्यामुळे आता ये मारून. कुठं बसायचं नाहीस काय? काय खाणार आहे तू अनु? अनु ज्यूस खाणार तू पप्पा आल्यावर ज्यूस पी. बस आता आणू.
मोबाईल दुरुस्तीचं यांचं काम चालू आहे. आणि ना काढलंय सगळं पसारा, वह्या पुस्तकं ठेवायचं नीट. आणि अनुचं काय चालू आहे, इकडून तिकडं तिकडून इकडं ठेवायचं आहे की नाही. हा ठेव ती औषधं ठेव तिथं, पाठी मागं ठेवू नको, पडतील मागं तिकडं. पडशील. अनुचं टेस्टिंग चालू आहे. पुस्तक न्यायला तिची खेळणी वाचून त्यातनं घेऊन गेली सगळं. आता तर इथं ना घरा शेजारीच लग्न आहे. परवाच्या पण ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं पत्रिका वगैरे आली आहे त्यांची. तर तिथंच आज बांगड्या घालण्यासाठी ना गेलो होतो आम्ही. आणि छान असं फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं होतं. आणि अनुचं चाललं होतं पाळणा, तिथं झोपाळा होता म्हणजे, तर त्या झोपाळ्यावर खेळायचं. आणि हे बघा सगळे आम्ही ताई मिळून बांगड्या घालण्यासाठी इथं आलो होतो. तर बांगडा भरायला गेलो होतो, असं बांगड्या भरून आलो. आणि आता स्वयंपाक करायचाय. तर अवतार कसा झालाय माझा नुसता. आता स्वयंपाक करून घेते. बराच वेळ गेला आमचा तिथं सुद्धा. तर अनुला सुद्धा की नाही बांगड्या घातल्या होत्या बरं का. तर मग अशी काय दाखवायचं लक्षातच नाही, राहून गेलं. स्वयंपाक करायचा होता, वेळ झाला आणि तिथून यायला. आणि स्वयंपाक ते करायचा घाईघाईत मी आवरलं. अनुचं पण काढून ठेवल्या होत्या, कारण तर पडली केली तर ना काच लगेच हातात असं घुसतंय लागतंय ना, त्यामुळे काचेच्या बांगड्या जास्त करून घालत नाही अनुला. तर अनुला पण छान अशा घातल्यात. तर अक्षूच फक्त नव्हती, नाहीतर आम्ही सगळ्यांनी बांगड्या घातल्या आणि आलो आहे की नाही. आणि अनु तिथं झोपाळा पण खेळत होती. झोपाळा खेळला ना. होय. तर आजचा व्लॉग कसा वाटला. शुभरात्री सर्वांना.